मला 2 मिनिटं आशूशी बोलायचं आहे. आत्ता? आशू समोर आपण हिच्यावर चिडलो तर परत हीच सिंपती घेईल. नाही नको, आशूलाच बघू दे काय तर. आशू ऐक ना, रेडी? शिवाला बोलायचंय थोडं तुझ्याशी. मला नाही बोलायचं पण. आता रेडी का? मला थोडंसं बोलायचं आहे. मला नाही बोलायचं तुझ्याशी शिवा. मी नाही जास्त वेळ घेणार, माझं ऐकून घे ना. हे बघ, तू दिव्याची बहीण आहेस म्हणून मी जरा शांत आहे. हे बघ, मी खरंच परत नाही येणार तुझ्याशी बोलायला. मला एकदा बोलू दे. बोल. तू आणि दिव्या खुश दिसताय, असेच राहा नेहमी. मुद्द्याचं बोल. मला हे बोलायचं होतं की मी हे सगळं मुद्दामून केलेलं नाही आहे. मी तुझ्याशी त्या रात्री जे काही सगळं बोलले किंवा तुला जे काही सांगितलं ते 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 सगळं तू विसरून जा. मी तुझ्या लग्नात काहीही त्रास देणार नाही किंवा कोणालाही त्रास देणार नाही. तुला जे वाटतंय ना शिवा, त्याच गोष्टीची मला प्रॉब्लेम आहे. आणि हे लग्नाच्या 1 दिवस आधी मला सगळं सांगितलंस आणि त्यानंतर ज्या गोष्टी घडल्या त्याचा आणि तुझे सांगितलंस याचा काहीच संबंध नाही असं तुला म्हणायचं. इट्स प्युअरली कोइन्सिडेंटल. हो, तेच सांगते, तू का समजून घेत नाहीयेस? असं काही नाहीये. जाऊ दे ना शिवा, बस आपण या विषयावर नको बोलायला. ओके? माझी आज हळद आहे, आमचं छान फोटो सेशन चाललंय. आम्हाला प्लीज आनंदात करू देते. आणि तुझे काही वागतेस ना त्याने मला त्रास होतोय. फक्त मलाच नाही, तुझ्याही फॅमिलीला त्रास होतोय, माझ्या फॅमिलीला त्रास होतोय. सो प्लीज इथनं जा. काय झालं आशू? मैत्री तुटली का तुमची? त्यातली मैत्रीच काय, सगळंच तुटलंय. आपण एक सेल्फी काढूया. या. अरे संपदा, अगं काय लहान राहिली असता आता. काय चाललंय तुझं? सॉरी नाही. काय सॉरी सॉरी सॉरी? भाऊ, हिला जरा तुम्ही समजावा. बघ गेली सतत मस्ती करत असेल, जरा मला मदत नाही करत. आणि करू दे ग तिला मस्ती. तू कर ग मस्ती. पुढच्या वर्षी तुझं लग्न लावून टाकू. काय माझं? मी काय म्हणते, मांडव तर घातलेलाच आहे, याच मंडपात उरकून घेऊया. काय ग? नाही या, नाही नाही. कसली भन्नाट आयडिया आहे. संपदा, मी काय म्हणते, कोणी शोधलंयस का? तू बघितलंयस का? म्हणजे कोणी आवडतोय का? असेल तर सांग आता. ए असं काही नाहीये. आणि मी अजून लहान आहे ना. भाऊ, सांगा ना त्यांना, मी लहान आहे की नाही? हो बरोबर आहे, बरोबर. लहानच आहे. नाही, कसं आहे ना की लग्न वेळेतच झालेलं बरं असतं. आता दिव्याचंच बघा ना, हो की नाही ताई? नाही खरंय, लग्न वेळेतच व्हायला हवं. हो, पण मी दिव्या वहिनीपेक्षा लहान आहे की नाही? मला सांगा, दिव्या वहिनीचा बॉर्न इयर काय? जन्मतारीख हा, 3 फेब्रुवारी 1998. 98. 98 ग. 98. ओ 98 ना. मग ती किती मोठी आहे माझ्यापेक्षा. अजून मला खूप वेळ, हो की नाही? बरोबर. मी खूप मजा करणार आहे तोवर. बरं, खूप वेळ आहे. झालं समाधान? चला आता. ही दिव्याची जन्मतारीख आहे? असं कसं होईल? पत्रिकेप्रमाणे तर भाऊ, काय झालं? नाही काय नक्की? दिव्याची अशी जन्मतारीख कशी असू शकते? वंदनाताई सांगतायत ती तारीख पत्रिकेप्रमाणे नाहीये. काय करू? कुणाशी बोलू?
हो. गुरुजी तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. आनंदी राहा. भाऊ, तुम्ही आमचे लाडके, यावं लागणारच. बरं गुरुजी, सगळी तयारी कशी वाटते? तुम्ही आहात म्हणजे तयारीचा काही प्रश्नच नाही. गुरुजी तुम्ही आलात म्हटल्यावर तुमचा आशीर्वाद माझ्या सुनेला आणि माझ्या मुलाला मिळणार हे बघून मला किती आनंद झाला. ते तर होणारच. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की 2 महिन्याच्या आत विवाह व्हायला हवा, तो तुम्ही करताय. कारण 2 महिन्याची मुदत परवा संपणार आहे आणि त्यानंतर विवाह योग नाही. नाही नाही, बरोबर गुरुजी, तुमचं म्हणणं आम्ही कधीच टाळत नाही आणि इथून पुढेही कधीच टाळणार नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. आता तुम्ही काही गोष्ट सांगताय म्हणल्यावर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. बरं गुरुजी बसा ना. आता तर मी काहीच बोलू शकत नाही. अगदी उद्यावर लग्न आलंय, उद्याच, आणि 2 महिने संपलेत. मी आता शांत बसलेलं बरं. देवा, तुझ्या मनात काय आहे ते तुलाच माहित. फक्त सगळं सुरळीत होऊ दे एवढीच इच्छा आहे माझी. झालं आता लग्न होणार, ती दिव्या या घरात सून म्हणून येणार आणि माझ्या बहिणीला दिलेलं प्रॉमिस मातीत जाणार. किटू डार्लिंग, मी तुझ्याशी बोलतोय. अगं हो काय, तू एवढी तयार का होतीयस मग? बघ, आपल्या मनासारखं काही होणार नाहीये. ती दिव्या तुझी वहिनी म्हणून या घरात येते आणि तरी तू एवढी आनंदात तयार होतीयस. तुला पटतं हे सगळं? मला जे पटत नाही ते मी होऊ देत नाही. तरी तू एवढी खुश कायस? मी खुश होण्यामागचं कारण वेगळं आहे सुहास. मग ते काय आहे ते मला कळेल का? ती दिव्या मंडपापर्यंत पोहोचणारच नाही. तुला काय माहिती? कॉल आला होता चंदनचा. प्लॅन केलाय त्याने. प्लॅन करणं आणि तो मातीत मिळवणं हे त्याचं सवयीचं झालंय. या वेळेला असं होणार नाहीये सुहास. तो आजच्या आज दिव्याला पळवून घेऊन जाणार. हाच प्लॅन त्याने मागच्या वेळी पण केला होता. काय झालं त्याचं माहिती आहे ना? या वेळेला तसं होणार नाही. किटू डार्लिंग, तुला त्याच्यावर अजूनही एवढा कॉन्फिडन्स आहे? त्याच्यावर नाहीये, आपल्यावर. आपण काय करणार आहे? मदत करणार त्याला, असं त्याने सांगितलं. बरं ठीक आहे, काय मदत काय करायची? सांगते. ग्रेट. मी एक काम करतो, आत्ताच जाऊन प्रियाला ही गुड न्यूज देतो. मला ना प्रियाला नवरीच्या वेशात बघायचंय, तिच्या वरातीत नाचायचंय. तुझ्या भावानी आपल्या लग्नात माझा कान पिळला होता ना, 4 दिवस दुखत होता. आता माझी पाळी आहे त्याचा कान पिळायची. मी आत्ताच जाऊन प्रियाला सांगतो. घाई करू नकोस, आधी हे सगळं व्यवस्थित होऊ दे. मी आईला कन्व्हिन्स करते, त्यानंतर प्रियाला रेडी होऊ दे. ती आधीच रेडी झाली ना तर आपल्यावर संशय येईल, त्यामुळे जरा धीर धर. करेक्ट. थोडक्यात काय, प्रिया देसाईंची सून होणार हे नक्की. 100%. येस. शिवा, इकडे थांबणं आपल्याला काय एवढं गरजेचं नाही. भाई, आपण जाऊ ना गॅरेजवर. काय रे? हो. अगं शिवा, डिप्पर बरोबर बोलतोय. कशाला त्रास करून घेतेस ग स्वतःला? इकडे थांबलीस ना तर कोणी ना कोणी तुला काहीतरी बोलणार. त्यापेक्षा चल ना आमच्या सोबत. नाही, मला इथे थांबावंच लागेल. अगं पण शिवा, इथे थांबून काय होणार आहे का? नाही, काही होणार नाहीये, पण आज मी पप्पांना जे वचन दिलं होतं ना ते पूर्ण होत आहे. माझ्या बहिणीचं लग्न होतं आणि ते मला बघायचं, लांबून का होईना मला बघायचंच आहे. आज आशू दिव्याच्या गळ्यात हार टाकेल. ते आयुष्यभरासाठी एकमेकांचे होतील आणि हे बघून पप्पाला किती भारी वाटणार आहे.
अगं पण शिवा तुझं काय, तुला काय वाटेल? मला भारीच वाटेल. माझ्या सख्ख्या बहिणीचं लग्न होतंय आणि माझ्या मित्राशीच होतंय, मग का भारी वाटणार नाही? अगं शिवाय एवढं होऊन सुद्धा तू कशाला थांबतेस इकडे? का सहन करतेस? खरंच खरंच शिवा तुला मानलं. पण शिवा तू फक्त बोल बर का, आम्ही काही करायला तयार आहोत. हो, आम्हाला तुझा असा पडलेला चेहरा बघवत नाही ग. हो, आणि जे आत होतंय ना ते पण बघवत नाहीये. शिवा तू तिथे नात हवी होती. आपल्या ए, अश्विने बस करा यार, थांबा जरा. आता झालं ना, आता किती वेळा तेच बोलताय. आता हेच खरं मानलं पाहिजे आपण. बस, फक्त माझी एक इच्छा आहे. शिवा तू बोल फक्त, तू बोलशील तर करू आपण. बोल फक्त. हा हा शिवा. शिवा जे आहे ते बोल. जग इकडचं तिकडे करू, तू फक्त बोल. हा हे बघा, असं काही नाहीये, पण आता जे लग्न होतंय ना, त्या लग्नात तुम्ही सगळे सहभागी झाला पाहिजे. हा, तेही माझ्या वतीने. ए, मी प्लीज म्हणते, माझ्यासाठी एवढं करा. ऐका माझं, तुम्ही जा आता. बस शिवा तू जा. तुला जे काही हवं ते तू मला सांग. मी तुला माझ्या हाताने करून खायला घालेन. आवडलं का घर? प्रिया अगं, काही काय विचारतेस? एवढा मोठा बंगला आहे आमचा. इतकं मोठं घर त्यांनी स्वप्नात सुद्धा बघितलं नसेल, मग आवडेलच ना. बघितलंस का ग, तुमच्या इथे राहणारी लोक आमच्या घरात कामाला असतात. तू आमच्या घरची लक्ष्मी आहेस आणि लक्ष्मीला कोणी काम सांगतं का? ह्यात काहीतरी भारी असेल, असं डायमंड सेट किंवा गोल्ड ज्वेलरी. हे काय गिफ्ट आहे? हा नेकलेस पॅक करा आणि काय बिल आहे ते सांगा. चंदन प्लीज ह्यावेळी काय गोंधळ घालू नकोस, नाहीतर आशू पण मला नकारेल आणि तू पण जेल जाशील. दिव्या, हा? काय झालं? नाही, काही नाही. टेन्शन आलंय का? आई, थोडी भीती वाटते. दिव्या, अगं लग्न म्हटलं की काळजी आलीच, पण तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. सगळं व्यवस्थित पार पडणार आहे. एक सांगू बाळा, बाईचा जन्म म्हटला ना की हे सगळं आलंच. जे आपल्या हक्काच्या घरातून एक दिवस अचानक अनोळखी घरात जायचं, जिथे आपण कोणाला ओळखत नाही, तिथल्या माणसांना समजून घ्यायचं, तिथल्या रीतीभाती समजून घ्यायच्या, तिथल्या परंपरा समजून घ्यायच्या, सगळ्यांना आपलंसं करायचं. हे थोडं कठीण असतं, पण हळूहळू सगळं सोपं होऊन जातं. काही काळजी करू नकोस. बघ, ह्या सगळ्यात आपल्या जोडीदाराचा आपल्यावरचा विश्वास खूप महत्वाचा असतो. म्हणून तू आणि तुझ्या जोडीदारामध्ये विश्वास हवा. तुमचं नातं ना अगदी आरशासारखं पारदर्शक असायला हवं, निखळ असायला हवं. आणि तसं असलं ना की मग तुझा जोडीदार तुझ्या पाठीशी खंबीरपणे कायम उभा राहील. आणि तसं झालं ना की मग तुझ्या सासरची माणसं कधी तुझी होऊन जातील तुलाही कळणार नाही. खरंच आपलं नशीब खूप चांगलं आहे की तुला देसायांसारखं सासर मिळालंय. खूप समजूतदार माणसं आहेत ती. आपल्याला खूप सांभाळून घेतलंय त्यांनी. हा, आता त्या कीर्तिताई आणि त्यांचे मिस्टर थोडेसे रागीट आहेत, पण असतो एखाद्याचा स्वभाव. आपण फार मनावर नाही घ्यायचं, या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचं. बाकीच्या माणसांना जपायचं.
खरं सांगू दिव्या, माझ्या मनावरचं एक खूप मोठं ओझं हलकं झालंय. कारण मला तुझी काळजी नाही वाटणार. देसाईंसारखं सासर मिळालंय तुला. खूप नशीबवान आहेस तू. मला खात्री आहे तुझा संसार सुखाचाच होणार. बरं चल, आवर आता लवकर. सगळे वाट बघतायत तुझी. छान तयार होऊन ये. हो. आई का इतका इमोशनल ड्रामा करते नेहमी? आता तिला कोण सांगेल? अगं त्यांच्या घरी जाऊन त्यांना समजून घ्यायचं कोणाला आहे? मला चंदन काय करणार आहे ना काही समजत नाही. कारण आता मला आशुशी लग्न करायचं नाही. पण चंदन जर आला नाही तर तेच होईल. चला, लग्न घटिका समीप आली आहे. नवऱ्या मुलीला घेऊन या. हो हो हो, येणार आहे दिव्या वहिनी. आणि ऐक ऐक, जोवर मंगलाष्टक पूर्ण होत नाही तोवर तू वहिनीला बघू शकत नाही, बरोबर ना? काय ग, अजून किती छळणार त्याला? बस झालं. तुम्ही घेऊन का आलाय तिला? तिला घरीच ठेवायचं ना. हे मारे ना मी तुम्हाला. बरं, ते मला दे आणि जा दिव्याला बघून ये. जा लगेच आले. मुहूर्त सावधान. किटू डार्लिंग, चंदनचा काही फोन नाही ना, फोन पण नाही आणि काही अपडेट पण नाही आलाय अजून. तरी मला थोडा अंदाज होताच त्याच्या प्लॅनिंगचा. सुहास, चंदन येईल ना रे वेळेत? नाही म्हणजे काही गडबड होणार नाही ना? मला खूप टेन्शन आलंय रे. किटू डार्लिंग, चंदनच्या फोनची वाट बघण्याव्यतिरिक्त आपल्या हातात काही नाही आता. ए भाई, शिवा एवढी हसते काय रे? खुश दिसते बघ ती. खुश नाहीये रे ती. स्वतःला कंट्रोल करते. शेवटचा आशूला बघते ना. काय होतं दोघांमध्ये आणि आता काय झालं? हा यार, मी असं स्वप्नात पण विचार केला नव्हता की असं काहीतरी होईल. भाई, काय मजा करायची यार आपण. हा, देव पण आपल्यासोबतच का असं करतो यार? अरे यार, मला शिवासाठी खूप वाईट वाटतंय यार. हो यार. अरे मला तर याचं वाईट वाटतंय की तिने आपल्यासाठी तिचं आयुष्य दिलं रे आणि आपण काहीच करू शकलो नाही. साधा आशूची मी तिची भेट करून देऊ शकलो नाही. पाहिलो, आपल्या सगळ्या होप संपल्या यार. आपण ना ह्या दोघांना शेवटचं एकत्र बघून घेऊया. या दोघांमध्ये किती अंतर आहे रे. आपण आता यानंतर यांना कधीच एकत्र बघू शकणार नाही. हे ऐका ना, दिव्या का नाही आली अजून? आहे ती आताच आहे. आम्ही मगाशी बघून आलो. हा, कुठे राहिली नवरी मुलगी? गेली संपदा पण. किटू डार्लिंग, संपदा एकटीच आली आहे. म्हणजे प्लॅन सक्सेसफुल झालाय? दिव्या गायब? आय होप तसंच झालं असावं. ए मंकी, कुठे आहे दिव्या? येतेच आहे. वर्क इन प्रोग्रेस सुहास. सुहास आले.
ही कुठे गेली? मी बघून येऊ का? नाही नाही, थांबा थांबा, तुम्ही इथेच थांबा. दिव्या काय येत नाही ते महत्वाचं ना जास्त. थांबा जरा, बघू कधी येते.